Good morning, students. Today we'll see some theoretical parts from this topic, thermodynamics. Okay. Theoretical part आहे, इझिली लक्षात येण्यासारखा आहे. फक्त हा जो पार्ट आहे याच्यामध्ये डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ज्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला प्रिपेअर करायला लागणार आहेत. फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू डील विथ इंथाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. नावातच आहे फेज ट्रान्झिशन, इथं लक्षात येत आहे. इंथॅल्पी ऑफ असं म्हटलं तर याचा अर्थ लक्षात ठेवा, इंथॅल्पी चेंज म्हणजे चेंज इन इंथॅल्पी. फेज ट्रान्झिशन याचा अर्थ तुम्हाला लक्षात येत असेल, जेव्हा सबस्टन्स एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये कन्वर्ट होतोय, म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये किंवा लिक्विडमधून गॅसमध्ये कन्वर्ट होतोय, तेव्हा फिजिकल स्टेट चेंज होते, केमिकल कंपोजिशन चेंज नाही होत. केमिकल कंपोजिशन सेम राहते. त्या केसमध्ये जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला जो चेंज आहे त्या चेंजला आपण म्हणतोय फेज ट्रान्झिशन. आणि या दरम्यान जो काही इंथॅल्पी चेंज होतोय त्याला आपण म्हणतोय इंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. त्यामुळे जर फेज ट्रान्झिशन काय आहे आपल्याला माहिती असायला पाहिजे असेल तर, वन फेज ऑफ सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू अनदर विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन इज कॉल्ड ॲज फेज ट्रान्झिशन. म्हणजे फेज याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तीन फिजिकल स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. एक सबस्टन्सची फिजिकल स्टेट त्याच्या दुसऱ्या फिजिकल स्टेटमध्ये कन्वर्ट झाली. फॉर एक्झाम्पल आईसचं कन्वर्शन वॉटरमध्ये झालं, लिक्विडमध्ये. आईसमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे, H2O. वॉटरमध्ये फॉर्म्युला काय असणार आहे, H2O. आणि त्याच्या वेपर बनल्या तरी त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, H2O. इथं फिजिकल स्टेट तेवढे चेंज झालेले आहेत, पण केमिकल कंपोजिशन सेम राहते. त्या केसमध्ये त्या प्रोसेसला आपण म्हणतोय फेज ट्रान्झिशन असं म्हणतोय. आणि त्या दरम्यान तुम्हाला माहिती आहे आयदर हीट ॲब्सॉर्ब केली जाईल किंवा इव्हॉल्व केली जाईल, म्हणजे इंथॅल्पीमध्ये सिस्टमच्या बदल होईल, इंथॅल्पीमध्ये बदल होईल. आणि जो इंथॅल्पीमध्ये चेंज होईल त्या चेंजला आपण म्हणणार इंथॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आता याच्यामध्ये तीन मेन टाईप येतात, तीन मेन इम्पॉर्टंट पार्ट आहेत. इंथॅल्पी ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे माहिती आहे, एखादा सबस्टन्स मेल्ट झाला तर त्या प्रोसेसला आपण फ्युजन म्हणतोय. आणि सबस्टन्स मेल्ट होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तो सबस्टन्स हीट ॲब्सॉर्ब करतोय. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सला मेल्ट करायचं असेल तर तुम्हाला त्याला हीट करायला लागेल, म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करणार. आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे इंथॅल्पीमध्ये चेंज होणार. त्यामुळे एखादा सबस्टन्समध्ये इंथॅल्पीमध्ये झालेला चेंज, जेव्हा 1 मोल सबस्टन्स घेताना स्टँडर्ड क्वांटिटी घ्यायला पाहिजे, 1 मोल सबस्टन्स. ओके. तो जेव्हा मेल्ट होईल, फ्युजन होईल त्याचं, तेव्हा जी इंथॅल्पी चेंज होणार आहे डेल्टा एच, म्हणजे इंथॅल्पीमध्ये झालेला चेंज कशामुळं, ॲब्सॉर्ब केलेल्या हीटमुळं इंथॅल्पीमध्ये चेंज होणार. आणि तो जो इंथॅल्पीमध्ये चेंज आहे त्याला इंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हणतात. अँड इट इज इंडिकेटेड बाय डेल्टा FES. ओके. दिस FUS स्टँड फॉर फ्युजन, डेल्टा स्टँड्स फॉर चेंज अँड H स्टँड्स फॉर इंथॅल्पी. ओके. डेफिनेशन कशी आहे बघा, इंथॅल्पी चेंज दॅट ऑकर्स वेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इन टू लिक्विड. म्हणजे त्याचं फ्युजन झालं, तो वितळला, सॉलिडचं कन्वर्शन लिक्विडमध्ये झालं, विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज इंथॅल्पी ऑफ फ्युजन. म्हणजे आईसला मेल्ट करायचं आहे तर आईसला तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसला हीट दिला तर तो मेल्ट होईल, आणि मेल्ट झाल्यावर त्याच्यापासून काय बनेल, वॉटर बनेल. हा जो चेंज असणार आहे तो कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला कॅरी आउट करायचा आहे. ओके. आणि त्या प्रोसेसमध्ये जो काही इंथॅल्पी चेंज होणार आहे त्या इंथॅल्पी चेंजला आपण म्हणणार आहे इंथॅल्पी ऑफ फ्युजन. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 1 मोल सॉलिड वॉटर असेल, म्हणजे आईस असेल, सॉलिड वॉटर म्हणजे आईस असेल, तर त्याला तुम्ही हीट केला तर त्याच्यापासून लिक्विड तयार होईल. ही जी प्रोसेस आहे याला तुम्ही फ्युजन म्हणणार आहे. आणि या फ्युजन होण्यासाठी 1 मोल वॉटर मेल्ट होण्यासाठी 6.01 किलोजूल एवढी हीट ॲब्सॉर्ब झाली. 6.01 किलोजूल एवढी हीट ॲब्सॉर्ब झाली. याचा अर्थ एवढा इंथॅल्पीमध्ये चेंज झाला. हा इंथॅल्पीमध्ये झालेला चेंज कशासाठी झाला आहे, 1 मोल फ्युजनसाठी झाला आहे. कुणाच्या, आईसच्या. त्यामुळं आईसची इंथॅल्पी ऑफ फ्युजन विचारली तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे 6.01 किलोजूल पर मोल. कारण 1 मोल्सला मेल्ट करण्यासाठी 0 डिग्री सेल्सिअसला आईसला जर मेल्ट करायचं झालं तर एवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते, इंथॅल्पीमध्ये एवढा चेंज होतोय. आणि हा जो चेंज आहे त्याला तुम्ही म्हणणार आहे इंथॅल्पी ऑफ फ्युजन. ओके. डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झामला.
एन्थॅल्पी ऑफ फ्युजनची डेफिनेशन काय असणार आहे? एन्थॅल्पी चेंज माहिती आहे तुम्हाला. एन्थॅल्पी चेंज कशामुळे होते? हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे, इव्हॉल्व केल्यामुळे. एन्थॅल्पी चेंज दॅट ऑकर्स when 1 mole of solid is converted into liquid without change in temperature at constant pressure is called as enthalpy of fusion. Example, 1 mole of ice when heated it gives 1 mole of water liquid state. Okay, and for this purpose 6.01 kilojoule of heat is absorbed per mole at 0 degree Celsius. Therefore this much amount of heat is required to melt 1 mole of ice. Therefore it is enthalpy of fusion of ice. Enthalpy of fusion of ice. आणि फ्युजनच्या बरोबर उलटी प्रोसेस काय? जर तुम्हाला सांगितलं आईस मेल्ट होतोय तेव्हा वॉटर तयार होते, मग वॉटरपासून आईस तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणाल? फ्रीजिंग. त्यामुळे फ्युजनच्या रिव्हर्स प्रोसेसला आपण काय म्हणतो? फ्रीजिंग. फ्युजनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, इथं साइन प्लस आहे, एवढी हीट ॲब्सॉर्ब केली तरच फ्युजन होणार आहे. फ्रीजिंग रिव्हर्स आहे, याचा अर्थ फ्रीजिंगमध्ये हीट इव्हॉल्व केली जाते. म्हणजे फ्युजनची जी प्रोसेस आहे ती एंडोथर्मिक आहे आणि फ्रीजिंगची जी प्रोसेस आहे ती एक्झोथर्मिक असणार आहे. बरोबर, कारण का फ्युजनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, फ्रीजिंगमध्ये हीट इव्हॉल्व केली जाते. या एकमेकाच्या बरोबर रिव्हर्स प्रोसेस आहेत. इथं प्लस साइन जेव्हा दिसतंय तेव्हा लक्षात ठेवा एवढी हीट ॲब्सॉर्ब झाली. आणि जर हीच प्रोसेस मी रिव्हर्स केली म्हणजे H2O लिक्विड असेल आणि त्याच्यापासून आईस बनवायचं झालं असेल तर हीट इव्हॉल्व केली जाईल. बरोबर आहे, हीट काय केली जाईल? इव्हॉल्व केली जाईल. फ्रीजिंगमध्ये हीट इव्हॉल्व केली जाते. जेव्हा आपण फ्रीजरला आईस वॉटर ठेवतोय तेव्हा फ्रीजरचं काम काय आहे? हीट रिमूव्ह करणं. फ्रीजरचं काम आहे कूल करणं. कूल करणं म्हणजेच हीट रिमूव्ह करणं ना. कूलिंग करणं म्हणजेच काय? हीट रिमूव्ह करणं. म्हणजे त्यावेळी हीट सिस्टममधून बाहेर येते आणि हीट इव्हॉल्व केली जाते, म्हणजे प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. नेक्स्ट, एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन आता इथं डेफिनेशनमध्येच आहे. व्हेपरायझेशन 1 मोल सबस्टन्सचं जेव्हा व्हेपरायझेशन होतं तेव्हा जो एन्थॅल्पी चेंज आहे त्याला एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणायचं. 1 मोल सबस्टन्सचं जेव्हा व्हेपरायझेशन होतं तेव्हा जो एन्थॅल्पी चेंज आहे त्याला एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणायचं. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर it is a enthalpy change when 1 mole of liquid undergoes vaporization. म्हणजे लिक्विड पासून व्हेपर तयार होईल. किती लिक्विड? 1 मोल लिक्विड विदाउट चेंजिंग टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर दोन्ही कॉन्स्टंट असताना 1 मोल लिक्विडला व्हेपराइज करण्यासाठी जी अमाऊंट ऑफ हीट गरजेची आहे, जो एन्थॅल्पी चेंज गरजेचा आहे, त्या एन्थॅल्पी चेंजला आपण म्हणतोय एन्थॅल्पी ऑफ vaporization. It is called as enthalpy of vaporization. चलो प्रोसेस बघा. वॉटर आहे लिक्विड 1 मोल, त्याला हीट केलं. वॉटर गॅसियस आहे. ही प्रोसेस जी आहे ती व्हेपरायझेशन आहे. लिक्विडचं कन्वर्शन गॅसमध्ये झालंय त्यामुळे व्हेपर्स तयार झालेत. इट इज अ व्हेपरायझेशन. आणि वॉटरचं 1 मोल लिक्विड वॉटरचं व्हेपरायझेशन करण्यासाठी 40 किलोजूल पर मोल एवढी हीट लागते. 40 किलोजूल पर मोल एवढी हीट लागते ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ॲट 100 डिग्री सेल्सिअस. याच्यावरून लक्षात येतं की 100 डिग्री सेल्सिअसला एवढी एन्थॅल्पी चेंज होते. जर वॉटरला इव्हॅपरेट करायचं झालं तर एवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते वॉटरला इव्हॅपरेट करायचं झालं तर. म्हणजे हा जो आहे तो वॉटरला इव्हॅपरेट करण्यासाठी लागणारा एन्थॅल्पी चेंज आहे. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन आहे वॉटरसाठी 100 डिग्री सेल्सिअसला. 100 डिग्री सेल्सिअसला. मी तुम्हाला म्हटलं व्हेपरायझेशनच्या बरोबर रिव्हर्स काय असेल तर तुमचा आन्सर असणार कंडेन्सेशन. इथं व्हेपरायझेशनमध्ये एन्थॅल्पीचा साइन जो आहे तो कसा आहे? प्लस आहे. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? हीट ॲब्सॉर्ब झाली. याचा अर्थ प्रोसेस असणार आहे एंडोथर्मिक. आणि व्हेपरायझेशनच्या उलटी प्रोसेस कंडेन्सेशन. कंडेन्सेशन काय असणार आहे? एक्झोथर्मिक. कंडेन्सेशन असणार आहे एक्झोथर्मिक. चलो नेक्स्ट, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन माहिती आहे तुम्हाला? एखादा सॉलिड जर डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट झाला, जसं कॅम्फर, कापूर उघड्यावर ठेवला तर काय होतोय?
तो गायब होतोय म्हणजे वेपर्समध्ये कन्वर्ट होतोय. सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्शन वेपर्समध्ये होत आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, सॉलिडचं लिक्विड झालं तर काय म्हणायचं आहे त्याला, तुम्ही माहिती आहे, तुम्ही फ्युजन म्हणताय. लिक्विडचं गॅस झालं तर वेपरायझेशन म्हणतोय. पण सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये कन्व्हर्शन झालं तर त्याला म्हटलं जातं सब्लिमेशन. आणि 1 मोल सॉलिडचं सब्लिमेशन करण्यासाठी, म्हणजे त्याला डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, डायरेक्ट सॉलिडला कन्वर्ट करण्यासाठी गॅसमध्ये जी इंथॅल्पी चेंज होते त्या इंथॅल्पी चेंजला म्हटलं जातं इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. Enthalpy of sublimation is a change in enthalpy when 1 mole of solid is directly converted into gas. 1 mole of solid is directly converted into gas at constant temperature and pressure. It is a enthalpy change for conversion of 1 mole of solid directly into vapor. Vapor म्हणजेच gas at constant temperature and pressure. At constant temperature and pressure. म्हणजे 1 mole सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्शन करायचं आहे गॅसमध्ये, तेव्हा जो इंथॅल्पी चेंज लागणार आहे, जो हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. बघू एक्झाम्पल एक. आईस आहे, H2O सॉलिड आहे म्हणजे आईस आहे. डायरेक्टली H2O गॅसमध्ये कन्वर्ट करायचं आहे 0 डिग्री सेल्सिअसला, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसला. जर 0 डिग्री सेल्सिअसला हे करायचं असेल तर 51.08 किलो जूल हीट डायरेक्टली द्यावी लागेल. 51.08 किलो जूल पर मोल एवढी हीट द्यावी लागते. तर कन्व्हर्शन सॉलिडचं गॅसमध्ये होऊ शकतं आहे. आणि ही जी हीट आहे त्यामुळे इंथॅल्पी चेंज होणार सिस्टमचा, आणि तो इंथॅल्पी चेंज म्हणजे त्या सिस्टमचा इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. सिस्टम कोण आहे? आईस. त्यामुळे याला तुम्ही म्हणणार आईसची इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. आईसची इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. आईस कसा होता? सॉलिड. त्याला डायरेक्टली मी कशामध्ये कन्वर्ट केलं? गॅसमध्ये. आणि त्यासाठी मला किती हीट द्यावी लागली? 51.08 किलो जूल. या हीट ॲब्सॉर्ब करण्यामुळे काय झालं? सिस्टमची इंथॅल्पी चेंज झाली. किती इंथॅल्पी चेंज झाली? 51.08 किलो जूल. याचा अर्थ ही काय आहे? इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन आहे आईसची. कधी? 0 डिग्री सेल्सिअसला. किती टेम्परेचरला? 0 डिग्री सेल्सिअसला. आता बघा, जर वॉटरला डायरेक्ट कन्वर्ट केलं लिक्विडमध्ये तर याला तुम्ही म्हणणार इंथॅल्पी ऑफ फ्युजन. आणि इंथॅल्पी ऑफ फ्युजन वॉटरची किती आहे? 6.01 किलो जूल पर मोल. 0 डिग्री सेल्सिअसला ही व्हॅल्यू आहे इंथॅल्पी ऑफ फ्युजन. कसं काय? सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये व्हायला आहे, त्यासाठी एवढी हीट लागली. त्यामुळे ही हीट जी आहे ती इंथॅल्पी ऑफ फ्युजन आहे. जर लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसमध्ये केलं तर व्हेपरायझेशन. जर वॉटरचं व्हेपरायझेशन 0 डिग्री सेल्सिअसला केलं तर 0 डिग्री सेल्सिअसला वॉटरला व्हेपराइज करायला 45.07 किलो जूल पर मोल एवढी हीट लागते. मग ही काय झाली? इंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. ही इंथॅल्पी ऑफ फ्युजन, कारण इथं फ्युजन झालंय आणि या प्रोसेसमध्ये व्हेपरायझेशन झालंय. मी म्हटलं या दोन रिॲक्शनची ॲडिशन केली तर लिक्विडला लिक्विड कॅन्सल होईल, बरोबर, कारण ॲरोच्या अलीकडचा पार्ट पलीकडच्या पार्टला कॅन्सल करेल. त्यामुळे सॉलिड H2O आणि गॅस H2O शिल्लक राहील. त्यामुळे असं होईल H2O सॉलिड H2O गॅस. आणि हे झालं इथं सब्लिमेशन झालंय. इथं काय झालंय? सब्लिमेशन. आणि आईसचं सब्लिमेशनची इंथॅल्पी मगाशी बघितली आपण 51.08 किलो जूल पर मोल आहे. आईससाठी इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन किती आहे? 51.08 किलो जूल पर मोल ॲट 0 डिग्री सेल्सिअस. तुम्ही या वरच्या व्हॅल्यूजकडे बघा. 6.01, 45.07, याचे ॲडिशन बरोबर 51.08 येते. याचे ॲडिशन बरोबर 51.08 येते. तर या 3 एक्झाम्पलकडे नीट बघितला तर लक्षात येतंय इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज सम ऑफ इंथॅल्पी ऑफ फ्युजन अँड इंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. कारण का फ्युजन आणि व्हेपरायझेशन या प्रोसेसची बेरीज सब्लिमेशन आहे. फ्युजन अँड व्हेपरायझेशन या दोन्ही प्रोसेसची बेरीज आहे सब्लिमेशन. त्यामुळे त्या प्रोसेसची इंथॅल्पी चेंज जी आहे त्याची बेरीज असणार आहे इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. Enthalpy of sublimation is a sum of enthalpy of fusion and enthalpy of vaporization. असं डायग्रामॅटिकली लिहू शकतोय. सॉलिडला कन्वर्ट केलं लिक्विडमध्ये तर त्यासाठी जो काही इंथॅल्पी चेंज आहे त्याला इंथॅल्पी ऑफ फ्युजन म्हटलात. लिक्विडला कन्वर्ट केलं गॅसमध्ये त्यासाठी जो इंथॅल्पी चेंज आहे त्याला इंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हटलात. आणि आता सॉलिडला डायरेक्ट गॅसमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला तुम्ही म्हणणार आहे इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन. पण हे इंथॅल्पी ऑफ सब्लिमेशन, इंथॅल्पी ऑफ फ्युजन आणि इंथॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन यांची ॲडिशन असणार.
म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन यांचे ॲडिशन आहे एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. तर मी असं लिहू शकतोय एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, याला आता रीड करायला येते आपल्याला, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. याच्यावर एखादा MCQ बनू शकतो, सिंपल असेल तो, फक्त बेरीज घ्यायची आहे, पण त्यासाठी माहिती असायला पाहिजे. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन यांची सम आहे एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. ओके, तर आज आपण फिजिकल चेंज म्हणजे फेज ट्रान्झिशन बद्दल डिस्कस केलं. ओके, विल स्टॉप ओव्हर हिअर, विल कंटिन्यू टुमॉरो. थँक्यू.